नमस्कार शेतकरी मित्रांनो अर्थमंत्री आणि वित्तमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्फत अर्थसंकल्प जाहीर करण्यात आलेला आहे। या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी कोणत्या घोषणा जाहीर केलेल्या आहेत तर तेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे। त्यामध्ये मित्रांनो आपल्याला कोणत्या योजनेचा त्यामध्ये लाभ मिळणार आहे। तर त्यामध्ये मित्रांनो सुरुवातीला जी योजना आहे तर ती योजना म्हणजे कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आहे। कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना त्यामध्ये हेक्टरी 5,000 प्रोत्साहनपर अनुदान त्यामध्ये देण्यात येणार आहे। मित्रांनो ही अनुदानाची जी मर्यादा आहे तर ती 2 हेक्टर पर्यंत ठेवण्यात आलेली आहे। म्हणजेच आपल्याकडे जर त्यामध्ये 5 एकर जमीन असेल तर त्यामध्ये आपल्याला 10,000 रुपये आपल्याला येणार आहे। तर मित्रांनो ही एक योजना चांगली आहे। या योजनेची लवकरच अंमलबजावणी व्हावी अशीच आशा आहे। त्यामध्ये 7.5 हॉर्स पॉवर पर्यंत जे मोटर चालवणारे शेतकरी आहे तर यांची वीज बिल माफ करणार आहे। तर शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी 15,000 कोटीचा प्रकल्प हाती घेण्यात आलेला आहे। तसेच शेतकऱ्यांना वीज मोफत देण्यासाठी राज्यातील 8,50,000 शेतकऱ्यांना सौर कृषी पंप देण्याची घोषणा सुद्धा यामध्ये केलेली आहे। म्हणजे ही एक आनंदाची बातमी आपल्याला म्हणावी लागणार आहे। याची सुद्धा लवकर अंमलबजावणी होऊन सर्व शेतकऱ्यांना दिवसा लाईट होण्यासाठी किंवा अंमलबजावणी लवकर व्हावी आणि 8,00,000 शेतकऱ्यांना जे आहे तर ते सौर कृषी पंप त्यामध्ये देण्याची लवकर अंमलबजावणी करण्यात यावी। त्यामध्ये जलयुक्त शिवार अभियान जे आहे तर 2 या वर्षाचं 650 कोटीच्या निधीचं तरतूद यामध्ये करण्यात आलेली आहे। राज्यातील 47,41,000 शेती पंप ग्राहक या सर्व शेतकऱ्यांची वीज माफीची यामध्ये घोषणा सरकार त्यामध्ये करणार आहे। त्यामध्ये गाय दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी जुलै पासून 5 रुपयाचं अनुदान त्यामध्ये सुरू राहणार आहे। याची सुद्धा घोषणा यामध्ये करण्यात आलेली आहे। 40 तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर, ई पंचनामे प्रणाली संपूर्ण राज्यात लागू, 1021 मंडळात दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर करण्यात आलेली आहे। तर त्यामध्ये गाव तिथे गोदाम मित्रांनो 100 गोदामाचे पहिले उद्दिष्ट ठेवून त्यामध्ये आणि जुन्या गोदामाची त्यामध्ये डागडुगीकरण करण्यासाठी मित्रांनो दुरुस्तीकरण करण्यासाठी त्यामध्ये 341 कोटी रुपयाचा निधी त्यामध्ये तरतूद केला आहे। कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अर्थसहाय्य म्हणून त्यामध्ये 350 रुपये प्रति क्विंटल 851 कोटी 66 लाख रुपये देण्यात आले आहे। अटल बांबू समृद्धी योजनेतून 10,000 हेक्टरी खाजगी क्षेत्रावर बांबूची लागवड करण्यात येणार आहे। त्यासाठी शेतकऱ्यांना बांबू रोपे व इतर आवश्यक बाबीसाठी प्रति रोपासाठी 175 रुपये अनुदान देण्यात येणार आहे। पडीक जमिनीवर सुद्धा बांबूची लागवड त्यामध्ये करण्यात येणार आहे। नंदुरबार जिल्ह्यातून 1,20,000 हेक्टर क्षेत्रावर बांबूची लागवड करून या योजनेची सुरुवात करण्यात येणार आहे। मित्रांनो अशा पद्धतीने जे आहे तर ते शेतकऱ्यांसाठी योजना अर्थसहाय्य अर्थमंत्री वित्तमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्फत करण्यात आलेले आहे। मित्रांनो या योजनेचा शेतकऱ्यांना लाभ मिळतो का हेच पाहणे आता गरजेचे आहे। शेतकऱ्यांना सगळ्यात मोठी आशा लागली होती की या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी जो 7/12 आहे तर तो कोरा केला जाईल, बँकेचं कर्ज घेतलेलं आहे तर ते कर्ज माफ केले जाईल। तर ते त्याची जी घोषणा आहे तर ती या सरकारने केलेली नाही। आता येत्या काळात सरकार घोषणा करेल का याचीच आशा आता सर्व शेतकरी बांधवांना लागलेली आहे। यावेळेस जर घोषणा केली नाही तर या सरकारला त्यामध्ये त्यांची जागा दाखवून देणारच आहे शेतकरी बांधव। तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की या सरकार कर्जमाफी करेल का? नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कळवा। तर मित्रांनो धन्यवाद। जय जवान जय किसान।